मंडळी, यावर्षी 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी होणार आहे। यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी असे 4 दुर्मिळ योगायोग घडत आहेत जे श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी होते तसेच आहेत। हे योगायोग भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि त्यांचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व खूप आहे। भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भाविकांनी या दिवशी विशेष व्रत पाळावे, मंदिरात जाऊन पूजा करावी। भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता महाआरती करावी आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीसाठी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा। या दिवशी केलेले व्रत आणि उपासना जीवनात विशेष फल प्रदान करते आणि देवाचा आशीर्वाद सदैव राहतो। या अष्टमीला श्रीकृष्णाच्या विशेष कृपाने भक्तांच्या जीवनात आनंद, प्रेम आणि यश येवो। या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने पूजा करा। मंडळी, त्यातील पहिला योगायोग आहे की रोहिणी नक्षत्राचा योगायोग। भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि यावर्षी हे नक्षत्र 26 ऑगस्ट रोजी राहील। यावेळी रोहिणी नक्षत्र रात्री 9:10 सुरू होईल। अशा प्रकारे मध्यरात्री आणि सोमवारी रोहिणी नक्षत्राशी अष्टमी तिथीचा योगायोग असल्याने जयंती योगाची उत्तम संधी प्राप्त होत आहे। रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राचा संबंध मन आणि भावनांशी आहे। या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व आणि उच्च मानसिक क्षमता असते। या योग संयोगामुळे या दिवशी पूजा अर्चनाला विशेष महत्त्व असेल। दुसरा योगायोग आहे अष्टमी तिथीचा। भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला। यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी अष्टमी तिथीचाही योगायोग आहे, ज्यामुळे हा सण आणखी पवित्र होत आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना विशेष फल प्राप्त होते। तिसरा योगायोग आहे वृषभ राशीचा। श्रीकृष्णाचा जन्म वृषभ राशीत झाला असून यावेळी जन्माष्टमीला चंद्र वृषभ राशीतच राहणार आहे। वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानला जातो। या राशीत चंद्राचे संक्रमण भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा दर्शवते आणि भक्तांना हा योग संयोगाचा लाभ मिळेल। चौथा योगायोग आहे वासुदेव योगाचा। यावर्षी जन्माष्टमीला वासुदेव योगही जुळून येत आहे। वासुदेव योग अत्यंत शुभ मानला जातो, कारण हा योग भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीही होता। हा योग जीवनात सुख, समृद्धी आणि शांतीचा कारक आहे। या योगामध्ये केलेले व्रत आणि उपासना भक्तांना जीवनात समाधान आणि यश प्रदान करते। या 4 विशेष योग संयोगामुळे यंदाची जन्माष्टमी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। या पवित्र दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून भक्त त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतात। या दिवशी उपवास, पूजा आणि विशेषतः मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केल्याने भक्तांना विशेष फळ मिळेल। मंडळी, यंदा 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। जर आपण मथुरेबद्दल बोललो तर तेथे जन्माष्टमी वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते। यावेळी कान्हाचा 5251वा वाढदिवस आहे। 27 ऑगस्ट रोजी मथुरेत जन्माष्टमी साजरी होणार आहे। जन्माष्टमीला भाविक उपवास ठेवतात आणि रात्री 12 वाजता कान्हाचा जन्म झाल्यावरच उपवास सोडला जातो। या दिवशी कान्हाला विशेष नैवेद्य दिला जातो। त्यांच्या आवडत्या गोष्टी तयार करून दिल्या जातात। कान्हाच्या वाढदिवसाला कोणत्या वस्तू बनवाव्यात त्या जाणून घ्या। जन्माष्टमीला लोक घरी पंचमेवाचा पाक बनवतात। ते बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुखामेवा घेऊ शकता। हा सर्व सुखामेवा देशी तुपात हलके भाजून घ्यायचा आणि हे करण्यासाठी तुम्हाला सुखामेवा बारीक चिरून घ्यावा लागेल आणि नंतर ते साखरेच्या पाकात मिसळावा आणि प्लेटमध्ये पसरवावा। हे सुकल्यावर बाहेर काढायचे आणि तिचे तुकडे करायचे। दुसरा प्रसाद आहे पंचामृत। पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, साखर, मध, तूप आणि सुखामेवा आवश्यक आहे। आता 5 सुखेमेवे घ्यायचे आणि दह्यामध्ये दूध, साखर आणि मध मिसळायचं आणि आता हा सुखामेवा टाकायचा आणि तूप घालून मिक्स करायचे। तुमचे पंचामृत तयार आहे। याने परमेश्वराला अंघोळ देखील घालावी आणि नंतर नैवेद्यात त्याचा समावेश करावा। तिसरी आहे पंजिरी। कान्हाजींना पंजिरीही अर्पण केली जाते। यासाठी पीठ तुपात तळून घ्यावे। आता पिठी साखर, तुळशीची पाने, चिरोंजी घालून मिक्स करावे। जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचं दर्शन घ्यावं।
तसेच दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं। रात्रीच्या वेळी कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा, यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं। तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवावं, यामुळे पैशांची चणचण दूर होईल। जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी, यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल। तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील। जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करावी। श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे, यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल। क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल। तसेच अडकलेली कामे मार्गी लागतील।